श्री स्वामी समर्थ. आज आरती करताना आठवली मला पाठीमागची गोष्ट. अगोदर सकाळी सकाळी लवकर आवरलं आणि चहा वगैरे घेतला. तर आमच्या अहो बघा इथं काय करत होते, त्यांच्या मोबाईलचा थोडासा ग्लास निघाला होता, तर त्यामुळे ते काढत होते, कारण त्याला दुसरा टाकायचा होता, त्यामुळे ते घरीच काढत होते बरं का. नंतर मग मुलीला घरी झोपी घातला आणि मी आले होते स्वीटच्या दुकानात. तर आता एवढे सारे स्वीट बघून मला काही घ्यावं म्हणून काही समजत नव्हतं, कारण आज होती दशामाताची आरती, त्यामुळे मला घ्यायचा होता प्रसाद. तर मग अहोनं फोन केला, त्याने सांगितलं काय घे म्हणून. लगेच ते घेतलं आणि मग घरी यायला निघाले, कारण मी घरीच मुलीला झोपून आले होते, म्हणून मग घरी लवकर गेली आणि संध्याकाळी लवकर स्वयंपाक वगैरे केला बरं का. आज स्वयंपाक खूप खास होता बरं का, कारण आज होता अहोचा बड्डे, त्यासाठी मग लवकर इथं सगळा स्वयंपाक आवरूनच आले होते आणि लगेच मग स्वतःची तयारी वगैरे केली. ताट घेऊन लगेच इकडं आले दशामाताच्या इकडं. लगेच मग म्हणलं चला टाईम आहे तोपर्यंत इथं पूजा करून घेते बरं का, म्हणून मग इथं देवीची वटी वगैरे भरायला घेऊन आले होते मी आजच. नंतर ना खूप घाई राहते, त्यामुळे म्हणलं आजच करून घेऊ या वटी वगैरे भरून. त्यामुळं आता देवीची तर पूजा करायला गेले, तर मला गेल्या वर्षीची एक आठवण आली बरं का, कारण देवी ही कुमारिका आहे आणि तिला हळद चालत नाही. तर माझ्याकडून गेल्या वर्षीनं चुकून हळद लावली होती, त्यामुळं मला ह्यावेळेस लक्षात आलं की फक्त देवीला कुंकूच लावायचं होतं, म्हणून फक्त मी कुंकू लावलं आणि देवीची वटी भरून घेतली. लगेच मग नमस्कार वगैरे करून घेतला. तोपर्यंत इकडे सगळे आले होते आणि छान असं इथं मग आम्ही दर्शन वगैरे केलं. तर अहोची थोडीशी तब्येत खराब होती, त्यांचं डोकं खूप दुखू लागलं, म्हणून म्हटलं त्यांना तुम्ही थोडंसं पाठीमागून या, मी तोपर्यंत पूजा वगैरे करून घेते. तर मस्त छान असे तर माझी पूजा वगैरे झाली बरं का. आणि आज खूप भारी वाटत होतं आणि आमच्या देविकांना खुशीने पण नमस्कार करून घेतला देवीला. आणि ह्या दोघीला सेम सेम ड्रेस घातले होते, त्यांच्या शाळेतून कार्यक्रम होता, तर त्यांना म्हणलं होतं की काढू नका आणि ते संध्याकाळी आरतीसाठी राहू द्या. आमच्या देविकांना खुशीनं खूपच खुश झाल्या होत्या, कारण त्यांना माहीत होतं आज मम्मी पप्पाची आरती आहे त्यामुळं. आणि तर खूप छान इथं आरती झाली. लगेच आमच्या दुसऱ्या घरी पण आमच्याकडूनच आरती झाली बघा. तर खूप भारी वाटलं आम्हाला, 2 घरी आरती करायला मिळालं. तर मग घरी आले आणि घरी आल्यानंतर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं. तर मस्त पूर्णाचा स्वयंपाक बनवला आमची खुशीला, आणि देविकाला मी अगोदर जेवायला दिलं, कारण त्याला खूप भूक लागली होती. आणि आमच्या देविकाचं खुशीचं फेवरेट जेवण आहे बरं का, पोळी त्यांना खूपच आवडते. तर मी बसली होती अहोची वाट बघत, कारण आमचे अहो झोपले होते, कारण त्यांचं खूप डोकं दुखत होतं त्यामुळं. तर चला आजच्यासाठी फक्त एवढंच. व्हिडिओ आवडला करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा.